एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या शिवशाही बसेस दाखल झाल्यात। वातानुकूलित 47 आसनी बस, लॅपटॉप, मोबाईल चार्जिंगची सोय, एलईडी स्क्रीन, वायफाय अशा अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये असणार आहे। राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये ही बस धावणार आहे। ज्या मार्गावर हिरकणी बस धावणार आहे, शिवशाहीचं भाडं हिरकणी घेणार आहे। एकूण 1500 शिवशाही बसेस या वर्षाखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। राज्यामध्ये विविध शहरांमध्ये अशा प्रकारची हिरकणी गाडी तुम्हाला धावताना बघायला मिळते। त्याची जागा आता मी ज्या बसमध्ये उभा आहे ती वातानुकूलित अशी शिवशाही बस त्या हिरकणीची जागा घेणार आहे किंवा त्या मार्गावर ही वातानुकूलित बस चालवली जाणार आहे आणि जे भाडं हे हिरकणीचं असणार आहे तेच भाडं या वातानुकूलित बसचं असणार आहे, शिवशाहीचं असणार आहे। आणि अशा जवळपास 1500 बसेस येत्या दिवाळीपर्यंत राज्यामध्ये विविध शहरांमध्ये धावताना आपल्याला बघायला मिळणार आहेत। या बसचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही अर्थात वातानुकूलित बस असणार आहे, हिरकणीसारखं या बसचं भाडं असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे या ठिकाणी एलईडी स्क्रीन असणार आहेत। तुम्हाला काही व्हिडिओज, काही पिक्चर बघण्याची सुविधासुद्धा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आवश्यक गोष्ट सध्या झालेली आहे ती म्हणजे चार्जिंगची, किंवा आपण प्रवास करताना लॅपटॉपवर सुद्धा काम करू शकतो त्यासाठी चार्जिंगची सुद्धा सुविधा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तसंच वायफाय सुविधासुद्धा उपलब्ध करून देणार असल्याचा दावा एसटी महामंडळानं केलेला आहे। तर अशा प्रकारची ही बस आता काही दिवसांपासून सुरू होणार आहे आणि राज्यातील प्रमुख मार्गावर धावताना बघायला मिळणार आहे। आणि टप्प्याटप्प्यानं अशा 1500 बसेस या दिवाळीपर्यंत किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत या राज्यात धावताना बघायला मिळतील। त्याच्यामुळे एसटीचा प्रवास हा गारेगार या पुढच्या काळात होणार यामध्ये शंका नाही। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।